कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। दोडामार्ग तालुक्यातील केर भेकुर्ली ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पारंपरिक आंब्याचे वाण टिकवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। पूर्वी गावात मिश्याळ, मोडका यांसारखे चवदार आणि रसाळ गावठी आंब्यांचे वृक्ष मुबलक होते, मात्र काळाच्या ओघात बहुतेक वृक्ष नष्ट झाले। आता उरलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी पारंपरिक वाण कलम उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। केर गावातील चव्हाटा मंदिर येथे कृषी अभ्यासक चंद्रशेखर सावंत, रोपवाटिका अभ्यासक सुनील देसाई, कलम तज्ञ महेंद्र मोरजकर आणि कृषी अधिकारी खडपकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कलम बांधणी, वाढ आणि संगोपन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमामुळे गावठी आंब्याच्या दुर्मिळ वाणांचे अस्तित्व जपण्यास मदत होणार आहे। त्याला वारंवार हात लागत राहिला ना आपला माझा गाव हा डोंगर कपारीमध्ये येतो। माझ्या गावात अनेक मोठमोठे वृक्ष आजही आहेत, मात्र काही वृक्ष हे काळाच्या ओघात म्हणा किंवा जीर्ण होऊन म्हणा नष्ट होत चाललेले आहेत, ज्यामध्ये आंब्याचं उदाहरण सांगता येईल। मी जेव्हा ज्येष्ठांसोबत गोष्टीला बसतो त्यावेळी आवर्जून ज्येष्ठ सांगतात की अमुक आंबा होता, तो फार छान लागायचा, मात्र तो मोडून गेला। आत्ता सुद्धा काही असे आमचे मोठे मोठे आंबे आहेत जे आत्ता जर जपलं त्यांचं वाढ नाही तर भविष्यात या जातीचे आंबे आम्हाला खायला मिळणार नाहीत। म्हणून आम्ही सगळ्यांनी एक प्रयत्न केला की जे आता मोठे आंबे आहेत त्यांची कलम करायची, जेणेकरून ती जातही टिकेल आणि जी जुनी गोडी आहे ती गोडी पुढच्या पिढीला सुद्धा मिळेल। या निमित्तानं हा आमचा एक प्रयत्न आहे।